गेल्या 8 दिवसापासून मराठवाड्यामध्ये कोसळणारा पाऊस, त्यामुळं अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली, अनेक शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि याची गंभीर दखल सरकारने घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही परिस्थितीत तातडीने पंचनामे करून त्यांना मदत कशी पोहोचेल याबद्दल कारवाई करा आणि सरकारला त्याचा अहवाल सुद्धा सादर करा. सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी आहे हे सर्वांना माहिती आहे आणि त्या पद्धतीने निर्णय सुद्धा घेण्यात येत आहेत. आणि यामुळेच काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मराठवाड्याचा दौरा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर दौरा पाहिला असेल तर 2-3 शेतामध्ये जाणं, शेतकऱ्याशी हात मिळवणं करणं आणि एकदाच आपण मराठवाड्यामध्ये येऊन शेतकऱ्याच्या बांधावर गेलोय आणि तीच बातमी माध्यमाच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगली गोष्ट आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी ह्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. जेव्हा शेतकरी अडचणीत येतो त्या टायमाला त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं सरकारची भूमिका तर आहेच आहे, परंतु अशी सामंजस्य भूमिका जर विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांनी जर घेतली तर मला वाटतं शेतकऱ्याला सुद्धा दिलासा मिळण्याला हातभार लागेल. परंतु राजकीय स्टंटबाजी करू नका. कालचा जो आदित्यचा दौरा होता फक्त स्टंट आणि स्टंट होता. आणि तुम्ही पाहिलं असेल तर काल एक काही घटना घडली. आदित्यच्या गाडीमध्ये सरडा घुसला. एक सरडा बाजूला असताना दुसरा सरडा घुसल्यामुळं आदित्य साहेबांना बाहेर पडावं लागलं. हा मोठा जोक आहे. म्हणून बाजूला बसलेल्या सरड्याला पहिलं बाहेर काढा. अचानक येणारा सरड्याला तुम्ही हटवू शकता, पण बाजूला बसलेल्या सरड्याचं काय असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकाला पडल्याशिवाय राहिला नसेल. आदित्य पण हसले असतील, मी कोणत्या सरड्याबरोबर बसू. आणि ही राजकारणामधली असलेली त्यांची घालमेल काल प्रत्यक्षात निसर्गाने दाखवून दिलेली. शेतामध्ये कोणतं पीक उभं केलंय याची कल्पना नसलेले लोक शेताच्या बांधावर चाललेले आहेत. ज्वारीचं पीक कोणतं, गव्हाचं पीक कोणतं, कशाला काय म्हणतात हे जर माहिती करून घ्यायचा प्रयत्न केला असेल तर मला वाटतं त्यांच्या ज्ञानात भर पडेल. परंतु चिंता करू नये शेतकरी बांधवांनी, सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. शरद पवार जे म्हणले की ज्याचे जास्त आमदार होईल त्यांचं मुख्यमंत्री होईल. उद्धव ठाकरे म्हणतात किंवा आम्हालाच मुख्यमंत्री करा. काल शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट जे केलं ते असं तसं नाही, तर त्यांनी जाणीवपूर्वक ते केलेलं स्टेटमेंट आहे. उभाटा गटाला कसं संपवायचं याचं पद्धतशीरपणे त्यांनी आखणी केलेली आहे. पहिलं पृथ्वीराज चव्हाणला बोलायला लावलं, त्याच्याला मुख्य संमती दिली. नंतर नाना पटोले बोलले, आता शरद पवार बोललेत. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री. आणि मग आता त्याच्यामुळं जो नवीन प्रसंग समोर येणार आहे, मग जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर जास्त जागा मागायला लागतील. मग जास्त जागा कुणाला भेटतील हाच महाविकास आघाडीचा जी काय आता बोलणी होणार जागेची वाटपाची त्यामध्ये असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. जर जास्त आमदार निवडून आणायचे असेल तर जास्त जागा मागाव्यात. मग हे राष्ट्रवादी शरद पवारच्या गटाला सुद्धा वाटतं, काँग्रेसला वाटतं. म्हणून आता ही महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी होणार आहे त्याची सुरुवात काल शरद पवारांनी केलेली आहे. एक मात्र निश्चित आहे, त्यांनी माननीय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारत नाहीत हे संकेत त्यांनी काल दिलेले आहेत. जेव्हा सत्ता पाहिजे होती हे काय आज घडलेलं नाही. 95च्या काळामध्ये जेव्हा त्यांची आवश्यकताही नव्हती त्यांनी बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता. आर पाटलांच्या माध्यमातून सभागृहामध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा आम्ही भाजपला देतो. मग काही काळ
आम्हाला त्या काळच्या शिवसेनेला आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं होतं, हे सर्व महाराष्ट्राला जाणून आहे. म्हणून आता येणाऱ्या विधानसभेमध्ये उभाटा गटानं हे विरोधामध्ये बसावं ही त्यांची मानसिकता व्हावी, यासाठी काल त्यांनी सूचक विधान केलेलं आहे. शरद पवार आहेत ते कधीही एक करायचं एक आणि बोलायचं एक, ही त्यांची कृती असते, नेहमीची ठरलेली आहे. म्हणून काल त्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहे की उभाटाचा मुख्यमंत्री ना होणार आहे ना आम्ही त्याला होऊ देणार आहे. सर, वारंवार करून एमआयएम म्हणतंय की आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, या संदर्भामध्ये काल त्यांनी पत्रकार परिषदही घेतली. आवश्यक आहे ना, जेव्हा लोकसभेला मुस्लिमांची मतं तुम्हाला चालतात, त्या मुस्लिमांच्या मतासाठी तुम्ही त्यांच्यावर, तुम्हाला आता पाकिस्तानला पाठवणार आहे, तुमच्यावर आता संकट येणार आहेत म्हणून जे भुलभुलया देऊन त्यांची मतं घेतली, मग त्यांना तुम्ही बरोबर का घेत नाही हा प्रश्न ते एमआयएमने विचारलेला आहे. मला वाटतं एमआयएमला महाविकास आघाडी बरोबर घेण्यात त्यांना काही वाईटही वाटणार नाही, गैरही वाटणार नाही. घटना बचाव म्हणून दलितांची मतं घ्यायचा प्रयत्न केला, मुस्लिमांची मतं घ्यायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न्याय द्यायचा जेव्हा वेळ येते त्या टायमाला हे एकदम बाजूला जसे होतात. त्यामुळं एमआयएमने दिलेला इशारा आहे आणि मुस्लिम समाजाची डोळे उघडायसाठी त्यांनी काढलं, आता मुंबईला जायची त्याची तयारी आहे की आपल्या मताचं हे फक्त वापर करतात हे दाखवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे. पण एमआयएमने असं देखील इम्तियाज जलील यांनी इशारा दिला आहे, जर वक्तव्य जे केलंय महाराजांनी आणि राणींनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई झाली नाही तर मुस्लिमांनी आपापली वाहनं घ्यावी आणि 5 दिवसाच्या अल्टिमेटम नंतर आम्ही मुंबई गाठू. मुख्यमंत्र्यांवर पण टीका केली की मुख्यमंत्री अशा वक्तव्य करणाऱ्या माणसासोबत कसं राहतात. रामगिरी महाराजांनी, मी आजही सांगतो की त्यांनी केलेलं कोणतं वक्तव्य चुकीचं हे त्यांनी आम्हाला सांगावं. त्या वक्तव्यामधली असलेली चूक त्यांनी आमच्या निदर्शनास आणून द्यावी तर आम्ही त्यांना मानू. परंतु रामगिरी महाराज बोलल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काय बोललंय त्या स्टेटमेंटचा कुणीही कुठंही उल्लेख येऊ देत नाही. त्यांनी जर हिंदू धर्माच्या एखाद्या महाराजांबद्दल अपशब्द वापरले असेल तर त्याची सुद्धा गय केली जाणार नाही, हे तेवढं सत्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, त्या केसाला धक्का लागणार नाही ही भूमिका सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंसाठी केलेलं त्यांचं हे विधान आहे. आम्ही कुणाचा अपमान करायच्या मनस्थितीत नाही, करणार नाहीत आणि कोणत्याही धर्मगुरूंना कोणी जर धमक्या देत असेल तर त्यांना सोडणार सुद्धा नाही, हे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. शरद पवार वारंवार म्हणतात की आम्हाला मुख्यमंत्री पदामध्ये इंटरेस्ट नाही, काल त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे, याकडे तुम्ही कसं बघता. त्यांनी काल मुख्यमंत्री पदामध्येच इंटरेस्ट दाखवलेला आहे. शरद पवार जे करायचं असतं ते कधी बोलत नाहीत आणि जे बोलतात ते कधी करत नाहीत. त्यांना काय आवश्यकता होती, ज्याचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री. उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक राहील, उभाटाला ते बाजूला फेकायचा प्रयत्न करतील. परंतु हे जेव्हा त्यांचे निवडून येतील तेव्हाची गोष्ट आहे. परंतु ही वातावरण निर्मितीसुद्धा करणं आणि आमदार कसे निवडून येईल याचा प्रयत्न करणं हा त्यांचा एक डाव आहे आणि हे उभाटाच्या आजही लक्षात येणार नाही. संजय राऊतला आजही वाटतं की आमच्याशिवाय त्यांचं काही भागत नाही. परंतु आता तुम्हाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला स्वतःसुभा मांडणार आहे एवढं मात्र निश्चित झालेलं आहे. बरं, ते शेतकऱ्यांना आत्महत्यासाठी नोव्हेंबरमध्ये एक निर्णय घेण्यात आला होता की तातडीने मदत द्यायची, म्हणजे इतर खात्यातून ही पैसे तातडीने दिले जात होते. मात्र आता ते आदेश काढलाय की ते देता येणार नाही. त्यामुळे आणि हे लाडकी बहीण योजनेची जे निधी कमी पडतो त्यामुळे असं झालं जो आरोप होत आहे. आणि आता शेतकऱ्यांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार नाही, जर निधी त्यांचे पैसे जे आहेत या योजनेकडे वळवल्याचं सांगितलं जात आहे. महसूल वन विभागाने असं परिपत्रक काढलंय. हे बघा, शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी ही काही योजना नसते. थोडासा गैरसमज जो होतोय तो हा, शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी, सरकारतर्फे 10 लाखाचं अनुदान देण्यात येणार आहे, हो असं काही घोषणा आहे का. अहो, शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीच नाही पाहिजे. आणि शेतकऱ्याला मदत करताना आम्हाला या बाकी योजनेला थांबवण्याची काही गरज नाही आहे. माझी लाडकी बहीण योजनेवर वर्षाकाठी किती खर्च होणार आहे याची कल्पना यांना माहीत नाही आहे. 46,000 कोटी रुपये हे सरकारने त्याची तरतूद केलेली आहे.
सरकार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याचे 10 लाख रुपयांनी ही योजना बंद पाडायची असा कोणताही हेतू नाही. मुळामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये या विचाराचं हे सरकार आहे. म्हणून जो अडचणीत असेल त्याला मदत करेल, त्याच्यासाठी कोणतंही खातं बंद नाही, त्यासाठी कोणतीही वेगळी तरतूद करायची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री सहायता निधीमध्येच एवढा पैसा आम्ही ठेवलेला असतो की या मदतीला आम्ही पुरेपूर म्हणजे त्यांना मदत करू शकतो आणि तिथं कुठेही अडचण येणार नाही. काल अजित पवार यांनी एक ट्विट केलेलं होतं, लाडकी बहीण योजनेचे श्रेय त्यांनी एकट्याने घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आज त्या ट्विटवरून असं एक राजकीय विश्लेषक सांगत. मग दुसरंच त्याचा काउंटर अटॅक म्हणून आज लाडकी बहीण योजनेचं भाजपचं बॅनर लागलेलं आहे, त्यावरती फक्त मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो आहे, अजित पवारचा फोटो त्यामध्ये नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची असलेली संकल्पना आहे. त्यांनी अंमलात आणलेली ही योजना आहे. या योजनेमध्ये हेतू एकच आहे की सर्वांनी मिळून ही योजना सर्वसामान्य महिला भगिनीपर्यंत पोहोचवली पाहिजे, त्यांना ती मदत मिळाली पाहिजे, हा सरकारचा स्पष्ट हेतू आहे. त्यामुळं त्यातही काही उत्साही कार्यकर्ते आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा किंवा आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा म्हणून कधी मुख्यमंत्र्याचं नाव करायचा प्रयत्न करतात, कधी त्यांच्या नेत्यांचा फोटो मोठा लावायचा प्रयत्न करतात. फोटो मोठा लावा, परंतु योजनेचं नाव तुम्हाला बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही, कारण की जे काही फॉर्म असतात ते त्या योजनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेच छापल्या जातात. म्हणून कोणी कोणाचा फोटो लावला आहे काय, नाही लावला काय, परंतु अशा घटना अशा ज्या काही पक्षांकडून होतात, मग तो कोणताही असो, त्याचा परिणाम महायुतीमध्ये आलबेल नाही असा मॅसेज लोकांकडे जातो. तर त्यांनाही विनंती राहील की अशा बॅनरापासून थोडंसं सावध राहा. निवडणुकीच्या तोंडावर असं बॅनर येणं हे योग्य नाही आणि याची समज खरं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना देतील अशी अपेक्षा आहे. आमदार साहेब 5 तारखेला इम्तियाज जलील जातात मुंबईला सर्व समाजाला घेऊन. त्यांचं म्हणणं असं आहे की नितेश राणेंवर कारवाई करायला हवी. नितेश राणेवर नगरमध्ये केलेल्या वक्तव्यासंदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्ह्यानुसार त्यांच्यावरती कारवाई निश्चित होईल. परंतु इतर लोक जी बडबड करतायत, ज्या पद्धतीचं वक्तव्य करतायत, त्यांच्यावरही गुन्हे नोंद झाली पाहिजे अशी आमची मागणी राहणार आहे. आम्ही सरकारमध्ये आहे म्हणून गुन्हा दाखल करायला सुद्धा कचरलेलं नाही. त्याच पद्धतीने जे विरोधक असे बेताल वक्तव्य करतील त्यांना सुद्धा आम्ही सोडणार नाही, एवढं मात्र निश्चित आणि आहे. देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा यासाठी आंदोलन केले जाते. शक्ती कायद्याचा विधेयक विधानसभेत पारित झालेला आहे आणि तो आता कायदा अंमलात आणण्यासाठी राष्ट्रपतीची संमतीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आलेला आहे. परवा राष्ट्रपती या महाराष्ट्रात जेव्हा आल्या त्या टायमाला मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा त्याच्यावर चर्चा केलेली आहे की आम्हाला हा कायदा तातडीने लागू करायचा आहे. त्यासाठी त्यांची असलेली सही, त्यांच्याकडून निघणाऱ्या परिपत्रकाची आवश्यकता आहे आणि म्हणून तर ते कदाचित या 8-10 दिवसामध्ये ते सुद्धा आदेश राष्ट्रपतीकडून जाहीर केले जातील. जयदीप आपटे यांना अटक झाल्यानंतर संजय राऊत असं म्हणतायत की आता त्यांच्या जामिनासाठी ठाण्यातून कायदेशीर मदत सुरू आहे. मातोश्री येऊन कर. मूर्ख आहे का हा माणूस? तो आपटे कुठलचा राहतो, काय करतो, काय कुठून जामीन घेतो, याच्याशी काय घेण देणं आहे? त्यांनी केलेली चूक त्याला परिणाम त्याला भोगावे लागतील ना. जर त्याला वाटत असेल की ते आपटेची मदत करायची तर तू कर ना. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली घडवायची आहेत, हा तुमचा असलेला डाव आहे आणि ती महाराष्ट्राची जनता ऐकत नाही म्हणून परेशान आहेत. घडलेली घटना वारंवार आम्ही सांगतो की ती दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने त्या घटनेबद्दलचा जो काही विरोध आहे तो दर्शवलेला आहे, परंतु कोणत्याही नागरिकाला असं कधीही वाटलेलं नाही की या महाराष्ट्रामध्ये या नावावर दंगल व्हावी. म्हणून रोज शिवाजी महाराज असेल, संभाजी महाराज असेल, या महापुरुषांना अपमानित करण्याचं काम संजय राऊत करतायत. त्यांच्या विरोधात जे काही बोलून महाराजांचा अपमान नाही, या नागरिकांचा अपमान नाही, तर स्वतःचं राजकारण ह्या माध्यमातून कसं चालेल हा त्यांचा प्रयत्न असतो.
म्हणून जनता आता जाणून आहे महाराजाच्या आडून हे जे काय तीर मारायचा प्रयत्न करतात त्यासाठी त्यांना त्यांचा योग्य तो धडा त्यांना शिकवला जाईल आणि निश्चित आहे महाराजाबद्दल जो अपशब्द बोलल त्याला ही जनता माफ करणार नाही. परवा खैरे साहेब सुद्धा म्हटलं की दंगली का होत नाही. आता बाब ते त्यांचा तर हेतूच आहे ना. महाविकास आघाडीचं पहिलं टार्गेट काय आहे, या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या टायमाला दंगली झाल्या पाहिजेत. मग ते मुसलमान हिंदूचे असोत, त्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुसरून असोत, दंगली करा हा त्यांचा विषय आहे. मेन महाराष्ट्र कुठं घेऊन जायचा हा त्यांचा विषय नाहीच आहे. शेतकऱ्यावर आता काय संकट आलं याच्याबद्दल त्यांना घेणं देणं नाही आहे. जाती जातीमध्ये जे आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चाललं त्याच्याबद्दल त्यांना घेणं देणं नाही आहे. भांडणं कशी लागतील, दोन समाजामध्ये तेढ कसं निर्माण करेल यासाठी दंगली व्हाव्यात का झाल्या नाही हा इतका गंभीर प्रश्न याच उभाटा गटाच्या नेत्याने विचारलेला आहे. म्हणून दंगली करणं या महाविकास आघाडीचा हेतू आहे आणि लोक त्याला बळी पडत नाही हे त्यांचं दुर्दैव. महाराष्ट्र हा सुजाण नागरिकांचा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत नागरिकांचा महाराष्ट्र आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये दंगली होणार नाही. तर जे सरकार हे आज काम करतं आहे हे असंच गतीने काम करावं अशा सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्यांना आम्ही पुरेपूर त्याच पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतोय. ठीक ओके सर हिंदी में क्या हिंदी में उदाहरण ये आदित्य ठाकरे के दौरे पर और इसके ऊपर ओके कल मराठवाड़े में जो आदित्य ठाकरे का दौरा हुआ है वो दौरा कितना कामयाब हुआ आप जानते होंगे. एक रास्ते से निकले, दूसरे रास्ते के एंड में जाके उन्होंने जितने खेती या रास्ते में आती होगी उसने देखने की कोशिश की. उनको अभी पता भी नहीं है कौन से खेती में कौन सा फसल अभी लगाई गई है, लेकिन एक बहाना कि हम से किसानों के साथ में खड़े हैं, उनसे जुड़े हैं, ये दिखाने की कोशिश उन्होंने की थी. इससे सरकार को इशारा देना या तो सरकार के ऊपर टीका करना ये उनका काम है. लेकिन सरकार ये सब बातों को गंभीरता से ले रही है. उस किसानों को जो जिनकी खेती एक्चुअली भय चुकी है, कोई फसल उसके पास बची नहीं, उसको मदद करने की सरकार कोशिश कर रही है और उसके पंचनामे हो रहे हैं और सरकार उनके पीछे मजबूती से खड़ी है. ये जो कल नौटंकी उन्होंने की वो लोगों को मान्य नहीं है. राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस मिलकर क्या उद्धव ठाकरे को अलग करने की कोशिश कर रहे हैं? कोशिश तो क्या, कोशिश नहीं कर दे. कल शरद पवार साहब का जो बयान आया है कि जिसके ज़्यादा एमएलए उसका मुख्यमंत्री, इसके मायने ही ऐसा होता है कि आने वाले ये जगह का जो बंटवारा होगा उसमें सबसे ज़्यादा जगह ये कांग्रेस भी लेगी और राष्ट्रवादी भी लेगी. उभाटा गट को उतना जगह का स्पेस नहीं देगी. नहीं तो कांग्रेस और राष्ट्रवादी मिलकर लड़ेंगे, उभाटा अलग लड़ेगा, ऐसा चित्र कल उन्होंने उसके संकेत दिए. और कोई भी हालत में राष्ट्रवादी शरद पवार का गुट और कांग्रेस उभाटा के साथ अभी रहना नहीं चाहती. उनको युद्ध जितना करना था वो कर लिया, अब उनकी ज़रूरत नहीं है. अगर उनको साथ में लिया तो दलित मुस्लिम के वोट अपने को मिलेंगे नहीं, ये उनकी धारणा बन चुकी है. उसके लिए उन्होंने कल ये बयानबाजी की है और मुझे लगता है शरद पवार ज़्यादा समय तक उभाटा के साथ रहने वाले नहीं है. कल इम्तियाज जलील ने रामगिरी महाराज और नीतीश राणे को लेकर 5 दिन का सरकार को अल्टीमेटम दिया. कोई अल्टीमेटम दिया नहीं, वो अल्टीमेटम को सरकार मानती भी नहीं. रामगिरी महाराज ने जो वक्तव्य किया है, क्या गलत बोला है ये बताओ तो सही. नीतीश राणे ने नगर में जो कुछ बयानबाजी की है उसके ऊपर पुलिसों ने उसके ऊपर गुना दाखिल किया है. लेकिन इम्तियाज जलील ने भी रामगिरी महाराज के खिलाफ जो बोला है उसके ऊपर भी गुना दाखिल होना चाहिए था. ये हमारी मांग रहेगी. समाज में द्वेष फैलाने का काम कुछ लोग कर रहे हैं, उसमें सबसे ज़्यादा महाविकास आघाड़ी दंगल कैसी ये महाराष्ट्र में होगी इसकी कोशिश कर रही है. और उनके नेता बयानबाजी भी जाहिर तौर पे कर रहे हैं कि हम चाहते हैं ये दंगल क्यों नहीं हो रही, दंगल होना चाहिए, ऐसा उनका स्पष्ट बयान आया है. इसका मतलब ये है ये महाराष्ट्र में जाति जाति में लड़ाई झगड़ा करवाने का काम ये महाविकास आघाड़ी कर रही है, लेकिन लोग उनको सपोर्ट नहीं करेंगे. मोर्चा लेकर मुंबई जाने वाले हैं उन्होंने बताया.
तो मोर्चे लेके बहुत सारे मोर्चे जाते हैं, उसमें एक मोर्चा उनका भी जाएगा। विषय असा आहे, पतंगराव कदमांच्या स्मृतीस लोकार्पण जो आहे त्याचं निमंत्रण विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरे यांना दिलं होतं, मात्र उद्धव ठाकरेंनी खाजगी कार्यक्रमाचे कारण देत जाणं टाळलेलं आहे आणि कदमाच्या कार्यक्रमाला आज राहुल गांधी आहे। कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या मनात सांगलीतील पराभवाची सर आहे का तुम्हाला काय? उद्धव ठाकरेंना आता त्यांची जागा त्यांना कळालेली आहे, जाऊन जरी त्यांना बाजूच्या खुर्चीवर कोपऱ्यात बसावं लागलं तर हा त्यांचा अपमान आहे, म्हणून त्यांनी जाणं टाळलेलं आहे। फोनवर दिलेलं निमंत्रण आणि उद्धव साहेब ते ॲक्सेप्ट करतील असं मला वाटत नाही। अपमानित होण्यापेक्षा कार्यक्रमाला न जाणं योग्य राहील असा सल्ला त्यांच्या सल्लागारांनी दिला असावा आणि म्हणून ते त्या कार्यक्रमाला जाणार नाहीत। राहुल गांधी महाराष्ट्रात आलेत म्हणून कधी ते मातोश्रीवर जसे जाणार नाहीत तसे आता उद्धव ठाकरेंना सुद्धा कल्पना आली की काँग्रेस आपल्याला जवळ करायला तयार नाहीत, म्हणून त्यांनी आज त्या कार्यक्रमाला दांडी मारलेली। कुठेतरी पराभवाची सल पण म्हणतात। पराभवाच्या सलचा प्रश्न येत नाही। 3 दिवस दिल्लीत बसून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर त्यांच्या कार्यक्रमाला का जायची ही त्याच्या मागची भावना आहे। स्थानिकचा प्रश्न आहे, देवळाईचा जो रस्ता आहे तो खूप खराब झाला, अपघात होत आहेत, लोकांची तक्रारी वाढलेल्या आहेत, त्या संदर्भात थोडं देवळाईच्या रस्त्यावर असलेला जी मोठी इलेक्ट्रिसिटीची लाईन आहे त्याचं काढण्याचं काम आता चालू आहे। निश्चित लोकांना थोडा त्रास होतोय, परंतु युद्ध पातळीवर त्याचं 86 लाखाचा एस्टिमेट बनवून ते आता केबल काढायचं काम टाकायचं काम चालू आहे आणि या 2-4 दिवसामध्ये काम संपेल आणि देवळाईचा रस्ता हा शहरातला सर्वात सुंदर रस्ता तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।